मोदींसह 52 ते 55 मंत्र्यांचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता आहे। यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री तर 33 ते 35 राज्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। उद्या संध्याकाळी 6:15 वाजता मोदी सरकारचा हा शपथविधी पार पडणार आहे। नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। महाराष्ट्रातनं नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय, तर शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, कॅबिनेट मंत्री नेमके किती असतील, राज्यमंत्री नेमके किती असतील याचा आकडा एकंदरीत सूत्रांकडून समजतोय। महाराष्ट्रातनं नेमकी कोणाकोणाला संधी मिळू शकते, सोमेश काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? अजिंक्य, नक्कीच जिथपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटचा विषय आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा प्रश्न आहे, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोडून त्यांच्या सोबत अजून कोण कोण शपथ घेणार हे प्रत्यक्ष कळेपर्यंत सगळी शक्यताच असते। परंतु त्या शक्यतांमध्ये सुद्धा काही ठोस संभाव्यता समोर येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे नितीन गडकरी, पीयूष गोयल हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। रामदास आठवले महाराष्ट्रातून मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास नक्की झालेलं आहे। आता त्यांच्यासोबत नारायण राणेंच्या नावाची ही चर्चा आहे आणि विशेष म्हणजे 50 ते 55 मंत्री एकूण शपथ घेतील अशी माहिती मिळते। त्यामध्ये 19 ते 20 कॅबिनेट व उर्वरित राज्यमंत्री असे असणार आहेत। यामध्ये अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे, जितेंद्र मांझींचा समावेश आहे, अगदी चिराग पासवान यांचाही समावेश आहे। जेडीयूला आणि टीडीपीला यावेळी काही महत्त्वाची खाती दिली जातील, परंतु जी 4 प्रमुख खाती आहेत नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधली, त्यामध्ये विदेश मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय ही 4ही खाती ही भाजपच्याच खासदारांना याचे मंत्री केले जाईल असं म्हटलं जाते। कदाचित राज्यमंत्री ह्या पदाबाबत काही मित्रपक्षांमधून खासदारांना राज्यमंत्री पदाची संधी दिली जाऊ शकते, परंतु कॅबिनेट ही भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे 4 मुख्य खात्यांची। रेल्वे मंत्रालय कदाचित नितीश कुमारांना दिलं जाऊ शकतं आणि इतर जी काही मंत्रालय आहेत मग त्यामध्ये अगदी एव्हिएशन सारख्या मंत्रालयाचा समावेश होतो की जी क्रीम मंत्रालय समजली जातात, ती मित्रपक्षांमध्ये दिली जाऊ शकतात। अजिंक्य, ठीक आहे, म्हणजे पोर्टफोलिओचं वाटप आता नेमकं कसं होतं हे आपल्याला आता कळू शकणार आहे। सोमेश, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।